नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आपण आज अंजीरची काजू कतली करतो ना, तशी आपण अंजीरची कतली करू। तर मी पाव किलो अंजीर घेतले, ते बघा 2 तास अगोदर भिजत ठेवले। आणि त्यासाठी लागणारे साहित्य आपल्याला काजू लागेल। मी 1 वाटी काजू घेतले, काजूची पावडर करून घ्यायची। आणि 1 वाटी साखर घेतली, थोडीशी वेलची, चवीपुरतं मीठ, थोडीशी खजूर घेतली आणि ड्रायफ्रूट घेतले, काजू, पिस्ता आणि बदाम। तर आपण आता काजूची पावडर करून घेऊ अगोदर। हे बघा 2 तास चांगले भिजलेत, आता मी ते वाटून घेते। अंजीरमध्ये पोषक घटक असे असतात की त्याच्यामध्ये फायबर जास्त असतं, नॅचरल शुगर असते, विटॅमिन्स मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात। आणि तसं बघायला गेलं तर त्याचे फायदे असे आहेत की पचन सुधारते, वजन नियंत्रित ठेवतं, हाडांसाठी खूप चांगलं असतं आणि हृदयासाठी सुद्धा खूप फायदेशीर असतं, रक्तदाब नियंत्रणमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा खूप चांगलं असतं अंजीर। पण हे अंजीर वाटून घेऊया बारीक। आपण खजूर टाकू म्हणजे चांगलं बारीक होईल, नाही वाटलं तर थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल। वाटून झालंय, अंजीर वाटलेत। आता आपण ड्रायफ्रूट थोडेसे तूप टाकून भाजून घेऊ। बघा मी थोडंसं तूप टाकलं, बदाम टाकले, आता काजू टाकते, चांगले भाजून घ्यायचे काजू पण, आणि थोडासा पिस्ता टाकते, थोडासा पिस्ता टाकते, पिस्ता पण चांगला भाजून घ्यायचा। नेमकं आपले ड्रायफ्रूट चांगले भाजून घेतले, आता आपण काढून घेऊ। करायला ठेवू, तोपर्यंत आपण थोडंसं तूप टाकते, 2 चमचे तूप टाकते आणि आपण अंजीर थोडं टाकून घ्यायचं। चांगला अंजीर परतून घ्यायचं, त्याच्यातच आपण काजूची पावडर टाकू, साखर तुमच्या आवडीप्रमाणे टाका, कारण खजूर पण गोड असते, अंजीर पण गोड असतात ना। मी थोडीशीच टाकते, वाटीभर घेतली होती, पण अंजीर हे गोड असतं ना, म्हणून थोडीशी टाकली, अर्धी वाटी। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका। आणि चिमूटभर आपण मीठ टाकू त्याच्यात, कोणत्याही गोडाच्या पदार्थाला ना चिमूटभर मीठ टाकायचं, म्हणजे छान चव लागते। आता चांगलं तयार झालंय, आता आपण त्याच्यात ड्रायफ्रूट टाकू आणि विलायची पावडर टाकते। कलर नाही टाकत आम्ही, आमच्याकडे लहान मुले, हे कलर तुम्हाला टाकायचा असला तर टाकू शकता, पण असाच कलर छान आलाय। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ताटामध्ये काढायचं। बघा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं, असं घट्ट गोळा करायचा आणि मग ताटात असं फुलपात्राला कशाला तूप लावून ते थापून घ्यायचं। नंतर लाटण्याने पण लाटून घेता येतं, थंड झाल्या छान पातळ होती। मग झाले, आता आपण गॅस बंद करू आणि ताटामध्ये काढून घेऊ। गॅसमध्ये आणि करायचं, गरम आहे ना अजून, त्याच्यामुळं। आता मी फुलपत्राला तूप लावून घेतले, त्यांनी असं करून घेऊ, आपण पसरून घेऊ, चांगलं पातळ पसरून घ्यायचं, म्हणजे पातळ वड्या तयार होतात। आपण आता थोडं पिस्ता असं टाकू, असं थापून घ्यायचं आणि 4-5 तास असंच ठेवायचं, म्हणजे ते चांगल्या वड्या तयार होतील। 4 किंवा 5 तास, 4 तासांनी बघायचं, नाही झालं तर अजून थोडा वेळ ठेवायचं। आणि मग छान वड्या तुम्हाला पाहिजे तशा वड्या बनवून घ्यायच्या।
बघा आपली कतली चांगली हे झाली, सेट झाली. आता हे बघा, आता आपण कापून बघू. हे बघा असे कापून घ्यायचे. आता हे असं करू, तुम्हाला पाहिजे तशा वड्या करा. आपली अंजीरची कतली बर्फी ती नाही, काजू कतली सारखीच अंजीरची कतली, अंजीर कतली. हे बघा किती छान झाली. मी तुम्हाला मोडून पण दाखवते. हे बघा आतून पण अशी खूप छान झाली. तर तुम्हाला आवडली तर नक्की करून बघा, आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पूर्ण व्हिडिओ बघा. बाय बाय.